तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि ओडियामध्ये काय बोलला? जय जगन्नाथ. परत गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि ओडियामध्ये शुभ सकाळ. शुभ सकाळ. तर आता आपण पुरीमधून निघतोय. आपला चेकआउट करणार आहे आपण. हे सगळं बॅगा बिगा झाल्यात रेडी. सगळे बॉईज रेडी. बॉईज इन द हाऊस. यो यो. नो नॉट हनी सिंग. तर आता आपण निघतोय. खाली बॅगा वगैरे घेऊन जाऊ. चेकआउट करू, नाश्ता करू आपण. आणि तिकडे एक चौक आहे, तिकडे जाऊन उभं राहू. तिकडे आपण एक रिक्षा केले, तो आपल्याला फिरवणार आहे. कोणार्क सन टेम्पल आणि काय काय बोलला? चंद्रभागा, सँडॅट जर झालं तर टाइम मिळाला तर रामचंडी मंदिर, पंचमुखी हनुमान. असं आम्हाला काय फिरवणार आहे. मग आम्हाला जेवायला एका ठिकाणी थांबवणार. तिथून आम्हाला डायरेक्ट पुरी स्टेशनला सोडणार. आमची 2:55ची ट्रेन आहे. पुरीवरून आहे की पक्का? पुरीवरून आम्हाला जस्सिदीला जायचं आहे. आम्ही चाललोय नेक्स्ट बैद्यनाथला. तर तुम्ही हा ब्लॉग आजचा पूर्ण बघून घ्या. आपण दुसरा ब्लॉग जस्सिदीचा चालू करू. तोपर्यंत आता आपण डायरेक्ट खाली जाऊन नाश्ता करताना भेटू. बाय बाय. तर आता आम्ही निघालोय आमच्या कोणार्कसाठी. तर समोर टी स्टॉल आहे, तिकडे आम्ही कॉफी वगैरे पितो आणि भेटतो तुम्हाला. कॉफी आहे? हे किती जण पिणार कॉफी? होय, किती कॉफी देणार? किती कॉफी? तू नाही? दूध वगैरह कुछ है? मसाला दूध वगैरह? हाँ, चाय कॉफी के अलावा कुछ है? चार कॉफी. चार कॉफी दो. चार कॉफी है. हाँ आराम है. तो आता कॉफी चहा नाश्ता करून आम्ही आता चाललो आहे मार्केट चौकला. तिथे आमची गाडी वाट बघते, कारण की इकडे नो एंट्री आहे त्या लोकांना. त्यामुळे तो तिकडे उभा आहे. तर तिकडे जातो, गाडीत बसतो आणि कोणार्क टेम्पलसाठी निघतो. तर आता असं काही दाखवण्यासारखं नाही. डोक्यावरती सूर्य पण आहे, खूप ऊन लागतोय. डायरेक्ट तिकडेच भेटतो गाडीमध्ये बसताना. चलो वाईट. तर आम्ही इकडून चालत आलो अर्धा किलोमीटरपर्यंत. आणि आता ही आमची आली रिक्षा कोणार्कसाठी. तो आता आम्ही इकडे बॅगा भरतो आणि गाडीत बॅगा भरून झाल्या की डायरेक्ट तुम्हाला गाडीतच भेटतो ऑन द वे. म्हणजे पुरीमधून बाहेर पडल्यावर भेटतो चांगल्या व्ह्यूसाठी. प्रसाद, रोड कसा आहे? एकदम चिकना तुझ्यासारखा. तो काय तर आज तुम्ही आपली शिकते आता बाजूला जो आहे मरीन ड्राईव्ह ऑफ पुरी. पुरीचं मरीन ड्राईव्ह आहे. तर आम्ही त्याच कोस्टल रूटनी चाललोय कोणार्कला. तो काय आम्ही आता कोणार्कमध्ये एंटर झालेलो आहे. मागे चंद्रभागा बीच होता, तर आपण कोणार्कला जाऊ. कोणार्क करून डायरेक्ट बीचला येऊ. सो एन्जॉय द रोड. रोड एकदम नीट क्लीन आणि सॉफ्ट प्लेन आहे. सो आता आम्ही उतरलोय कोणार्क सन टेम्पलला. आणि आज समोर दिसतोय तो कोणार्क सन टेम्पल. आम्ही चालतो आता सरळ सरळ तिकडे जातो, तिकीट्स वगैरे काढतो आणि सांगतो मला आतली प्रोसेस वगैरे कशी आहे ती. सो इथून गेटमधून एंट्री केली की आपल्याला इकडे तिकीट काढायला लागते. आता पर पर्सन आय थिंक 40 का 50 रुपये तिकीट आहे. तर प्रसाद आणि भावेश गेले तिकीट काढायला. तर ते तिकीट काढू आणि आत जाऊ. त्याच्या मागे एक तुम्हाला मगाशी मी दाखवलं ते सन टेम्पलची पूर्ण हिस्ट्री आहे, म्युझियम आहे. तुम्हाला 20-25 मिनटात पूर्ण दाखवतात. 50 रुपयाची तिकीट आहे. तर आमच्याकडे वेळेची कमती असल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. तर आम्ही आधी सन टेम्पल फिरून घेतो, नंतर आमच्याकडे जर वेळ असेल तर आम्ही तिकडे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो. आणि मेन सांगायचं म्हणजे हे जे सन टेम्पल आहे ते आपल्या वर्ल्ड युनेस्को हेरिटेज साईटमध्ये येतं. म्हणजे आपला हे युनेस्को म्हणून एक संस्था आहे,
ती सगळं ह्या जुन्याकालीन जे स्ट्रक्चर्स आहेत त्यांचं संगोपन करतं. म्हणजे वर्ल्ड युनेस्को हेरिटेजमध्ये आलं की ते त्यांच्या अंडर जातं, त्यामुळे ते जास्त टिकतं. सो प्रसाद तिकीट घेऊन आलं, दाखव भावेश तिकीट्स. अशा तिकीट्स आहेत पर पर्सन 50 रुपये, 40 रुपीज. 40 रुपीज हां सॉरी, आणि 80 रुपीज 5, म्युझियम रुपीज 0. काहीतरी असेल ते आतमध्ये माहिती पडेल. पण जाऊ असं तर घेतात ते लोक 40 पर पर्सन. सो आता आम्ही आलोय मेन गेटवरती. इथे आम्हाला तिकीट तिकीट स्कॅन करणार आणि जाणार आतमध्ये. ऑनलाईन एंट्री गेट नाही बा, इथे इथे हां ते ह्याच्यातून सूर्य दिसत असणार त्या गेटमधून. सो आता आम्ही पोचलो इकडे सन टेम्पलमध्ये. तुम्हाला दाखवतोय हा असा पूर्ण परिसर आहे इथला. हे नाट्यमंडप, पाकशाना वगैरे इकडे सगळं आहे. आणि ही ती मेन अट्रॅक्शन, टुरिस्ट ऑफ अट्रॅक्शन हेच ते मेन आहे. ते सकाळी सूर्यनारायणचं दर्शन होतं ते त्या मेन गेटमधून होतं. तर आता वर जायला अलाउड नाही. आपण इकडे फोटोज काढूया आणि तुम्ही ते इंस्टाला बघा. तर गाईज तुम्हाला आता मी दाखवतो, ही जी 10 रुपयाची नोट आहे ह्याच्यावरची जो चक्र आहे, रथाचा चक्र आहे, त्या इथे आले आपण. ते समोर दिसतंय ते हेच आहे. हे रथाचं चक्र आहे, हे बघा. तो आता आम्ही फिरलो इकडे. मजबूत ऊन आहे, कडक एकदम. तर जरा दे पाणी दे, खोल लागते ए झाकण खोल. फोटो काढायचा. संध्याकाळ जेवढे पण इकडे आर्किटेक्चर दिसतं या दगडावरती कोरलेलं आहे, याच्यामध्ये काही ना काहीतरी स्टोरी आहे. आता आम्ही गाईड घेतलं नसल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही, पण जे बाकीचे गाईड्स येत आहेत ते जे या लोकांना सांगतात त्यावरून समजतं आहे की प्रत्येक चाकामध्ये जी डिझाईन आहे त्यामध्ये ते दिनचर्चा आहे त्या राजा राणीची, या तिकडच्या लोकांची. आणि प्रत्येक स्तंभावरती वेगवेगळे उदाहरण देणारे, म्हणजे वेगवेगळी स्टोरी सांगणारी कलाकृती टाकलेली आहे. आता विचार करा, त्या काळामध्ये चिनी हातोड्यांनी कोरलेलं अख्खा मंदिर आहे. अजून पण इकडे काम चालू आहे, म्हणजे जे काही तुटलेलं फुटलेलं असेल त्याचं संरक्षण करतायत, तेच काम चालू आहे. सो आमचं आता झालं आहे कोणाचा सन टेम्पल सूर्य मंदिर बघून, आणि त्याच्या बाजूचा हा प्रीमायसिस एरिया आहे सगळा. तर आता आम्ही निघतोय, आम्ही करतो एक्झिट आणि आम्ही जाते पुढच्या डेस्टिनेशनला आमच्या, म्हणजे चंद्रभागा बीच. इकडे जातो डायरेक्ट. आणि हा असा सूर्यनारायण टेम्पल. तो आता आम्ही सूर्यनारायण मंदिरामधून बाहेर पडलो आहे आणि इकडे बाहेर पण अशी शॉपिंगच्या गल्ली आहेत. तर म्हटलं उन्हातून थकलो आहे तर असं की एक सोडा मारू, लिंबू सोडा. लिंबू सोडा पितोय. तो गाईज, तर आता आम्ही आलो आहे चंद्रभागा बीचला. तर इकडे आता पूर्ण बीच ॲक्टिव्हिटीज आहेत आणि एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. पण आम्ही काही पाण्यात जाणार नाही आहे. शूज वगैरे घातलेत. तर खाली जातो, तुम्हाला दाखवतो. चला खाली. तो हाच तो चंद्रभागा बीच. एकदम निळाशार पाणी आहे. तुम्ही जर दिसत असेल तर बघा, काहीच घाण नाही. पाणी मस्त आहे ना. सो खूप ऊन असल्यामुळे बीचवरती काही मजा येत नाही आणि आम्ही जास्त थांबत नाही आहे, कारण की असं काय करणार काहीच नाही इकडे. फोटोज पण चांगले येत नाही आहेत. तर आम्ही सकाळी सनराईज होतो ना इकडे. तर आम्ही आता निघतो इकडून. आम्ही किती जा रे हम लोग? रामचंडी मंदिर.
सो आता आम्ही आलो आहे रामचंडी माता मंदिरमध्ये. चंद्रभागेमधून कोणार्कमधून निघालो चंद्रभागा बीचला. चंद्रभागा बीचवर रामचंडी टेम्पल. तर इकडे शूज वगैरे काढलेत आम्ही आणि ते डायरेक्ट जातो आहे मंदिरामध्ये. कारण की तिकडे मंदिरात जायचं तर म्हटलं गाडीचे चपला काढून टाकू बरं स्टँडमध्ये ठेवा वगैरे. तर आपण जाऊ मंदिरा साईडला. एनर्जी फुल डाऊन झाले. 1 तास कोणार्क सन टेम्पलमध्ये फिरत होतं त्यामुळे. सो झाले दर्शन. आता लगेच आम्ही निघतोय कारण की आमची आहे घाई. सो आजचा ओडिसामधला आमचा लास्ट डेस्टिनेशन आहे तो म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिर. आम्ही हनुमान मंदिरात जातो आणि दर्शन घेतो आणि इथून निघतो डायरेक्ट पुरी स्टेशनला. पुरी स्टेशनला उतरतो आणि जेवायला बसतो कुठेतरी. खूप भूक लागले. एनर्जी एकदम लो झाली. इथे झालं इथे गुडघ्यापर्यंत जायच्या आधी जेवण गेलं पाहिजे पोटात. नाही रिझर्ववरच आता. तो काही आता आम्ही आलो इकडे स्टेशनला जाता जाता जेवतो आम्ही. म्हटलं बॅगा घेऊन हॉटेलला नाचण्यापेक्षा आता आम्ही जेवून घेतो. जेवलो की डायरेक्ट पुरी स्टेशनला तो आम्हाला सोडेल आणि आम्ही जाऊ आमच्या ट्रेनला. तर हा पुरीचा लॉग जर तुम्हाला आवडला असेल पुरी आणि कोणार्क टेम्पल वगैरे तर नक्की चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि असे बघत राहा व्हिडिओ कारण की अजूनसुद्धा लॉग टाकणार आहे मी. आता ह्याच्यानंतर चाललो आम्ही जसीदी म्हणजे बैद्यनाथ ज्योतिर्लिंग बिहारला. तर तो लॉग मी चालू करतो आहे हा संपवल्यानंतर. तोपर्यंत बाय बाय.